आणावी. आणि जे भगवान प्रभू रामचंद्राला आवडते तेच कार्य या ठिकाणी करायचं. कारण सेतुबंधनाचं काम करायचं. सेतुबंधन पूर्ण म्हणजे करायचा, त्याच्यावर पूर्ण दळ न्यायचं आणि दळ नेल्याच्या नंतर ज्यानं गुन्हा केला त्याला शिक्षा लावायची, सीतेची सोडवण करायची. प्रभू रामचंद्राला जन जन की अशी असणारी जानकी ही जर म्हणलं तर रामाला अर्पण करायची. हे कार्य आपण, मग हे कार्य आपण करू, हे सुग्रीवाचं मत झालंय. ऐसी आवडी श्रीरामा पोटीनं या लागे स्वया सुग्रीव उठी सेतू बांधावया जगजेटीनं वानर कोटी समावेत. आई हे जर म्हणलं तर पुरेपूर सुग्रीवानं लक्षामध्ये आणलेलं आहे. आणि एवढं कार्य आपल्याला देवाचं करायचं कशा करता आपण सहाय्य केलेले. भगवंता बरोबर सुग्रीव सहाय्य झाला. कशा करता झालं, कारण माझ्या भावानं माझ्याबरोबर एवढा देवा विरोध केला, मोहर राज्यही घेतलं, घरदारही घेतलं आणि शेवटी अर्धांगणारी बायको सुद्धा घेतली आणि मला हाकलून दिलं. मला जर मी बायको मोहर राज्य जर तुम्ही प्राप्त करून देसाल तर बरोबर तुमच्या कार्यामध्ये मी सहाय्यकारी होईल. मग त्या भगवंतानं आपलं राज्य आपली बायको आपल्याला परत दिलेली आहे. आपण त्या भगवंताची बायको सोडू लागाव का नाही, सोडू लागाव. मग जोपर्यंत रामाला सीता प्राप्त होत नाही तोपर्यंत या कार्याला विश्रांती पडू द्यायची नाही. हा सुग्रीवाचा भाग. सुग्रीव उठताची जानन सवे कवटीले वानर गण मुख्य मुख्य धुरा दारुण ते कोण कोण. आता ज्यावेळेस सुग्रीव उठला त्यावेळेस भगवंताच्या दळामध्ये मोठमोठे नामांकित लोक होते आणि ज्या लोकांचं जास्त कार्य त्या लोकांचं नाव कोठोरे गाजलेले राहते. मग तसे भगवान प्रभू रामचंद्राच्या दळामध्ये काही आसोल असतील, काही माकडा असतील, काही वानर असतील, परंतु नाम विख्यात लोक होते. आणि ते कोणते कोणते लोक होते त्याचे नाव ऐकू. नळ नीळ जांबवंतन गज गवया गवाक्ष युक्त शरभ गद मादन समस्तन निघाले त्वरित. नळ होता, नीळ होता, नवे नवे वय वर्धमान त्या ठिकाणी जुनाट असणारा परमपुरुष जांबवंत होता. गवाक्षे होता, गवाद्वार होता, शेर भंग होता आणि नवे नवे शरभ सुद्धा होता. एवढे वीर त्या ठिकाणी एकमेव सुग्रीवाच्या पाठीमागे उठलेत. अंगद युवराजा आपण अंगे उठताची जाण उठावले वानर गणन सख्या कोण करीते. एवढंच नाही, कारण ज्या ठिकाणी अंगद उठलेले आहेत एवढे लोक उठल्याच्या नंतर पूर्ण वानर सुद्धा त्या ठिकाणी उठलेत. नाथ महाराज सांगू लागले त्या ठिकाणची गंती लागत नाही. मग या ठिकाणी आपल्याला लागेल का. त्या काळात ज्या वीराची गंती लागली नाही ती संख्या मापू शकल कोण, असे नाथ महाराज बोलले. तर तरळ मैद द्विविधन कोट्यानु कोटी अरबुद्ध अरबुद्ध वानर जे पावती निरबुदन सेतू बंद बांधावया. एवढंच नाही, कारण त्या ठिकाणी तरंग असल, तरंग असल, अनेक प्रकारचे हा बुद्ध वानर होते आणि सर्व शक्तिशाली नवे नवे आणि बळवान असणारे एवढे वीर त्या ठिकाणी उठवले. नळ बैसला सेतू बंदासी न वरद दे कोणी जांबवंतासी सुग्रीवे ठेविले नळापासी न समविसमासी सांगावया. एवढंच नाही, ज्यावेळेस नळ असणारे सेतुबंधनाचं कार्य करू लागले, परंतु भगवान प्रभू रामचंद्रानं सुग्रीवाला सांगलं, सुग्रीवजी तुम्ही आता नळ ज्या ठिकाणी कार्य करायला त्या ठिकाणी नळाला काय काय लागतंय आणि लवकरात लवकर कळाय पाहिजे म्हणून सूचित करण्याकरता चांगला माणूस पाठवा. मग कोणाला पाठवलं, सुग्रीवानं जांबवंताला पाठवलं, जेणेकरून नळाची बुद्धी कोठा बंद पडल त्या ठिकाणी तुम्ही चालू करायची. म्हणजे नळाला सांगायचं म्हणून नळाच्या पाठीमाग जांबवंताला थांबवलंय. सेतू बंदासी सत्वरण संख्य निघाले वानर वानरी व्यापिले अंबरन दिगंतर कोंदले. आणि लगेच जर म्हणलं तर त्यावेळेस सेतुबंधना करता अनेक वीर जर म्हणलं तर निघलेले आहेत आणि ज्या वेळेस हे वानर उठ